नमस्कार मित्रांनो, रहस्यमय कथा या आपल्या मराठी हॉरर चॅनलवरती मी किशोर आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मित्रांनो, रात्रीच खेळ चाले या आपल्या मागील व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो. मित्रांनो, आजची जी आपली कथा आहे ती पुण्यातून आहे. 2002 साली पुण्यामध्ये एक नवविवाहित जोडपे राहायला येते आणि ते ज्या घरामध्ये राहत असतात त्या घरामध्ये त्यांच्यासोबत भयानक अशा गोष्टी घडू लागतात. या गोष्टी कोणाच्याही समजण्याच्या पलीकडे होत्या, पण जेव्हा ही गोष्ट त्यांना समजली तेव्हा त्यांच्या सुद्धा अंगावरती काटा आला आणि आज 25 वर्षांनंतर त्यांनी ही कथा आपल्यासोबत शेअर केली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या आपल्या कथेला आपण सुरुवात करू. पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूलाच असणारी घंटीचे बटनही दाबून ठेवा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर मग आपण आपल्या कथेला आता सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आशा आहे. माझे वय जवळपास 50 वर्ष आहे. पण आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक अशी भयानक घटना सांगणार आहे जी ऐकून तुमचा त्यावरती विश्वासही बसणार नाही. मित्रांनो, ही घटना आहे साल 2002 ची, जेव्हा मी फक्त 22 वर्षांचे होते. पोरगी वयात आली आहे या विचाराने माझ्या आईवडिलांनी माझे लग्न शेजारच्याच गावातील रमेश नावाच्या एका मुलाशी लावले. रमेश आणि मी आम्ही आमच्या नवीन संसाराला सुरुवात केली होती. पण कोकणात आम्हाला करण्यासाठी जास्त काही नव्हते, त्यामुळे आम्ही पुण्यात कामाच्या शोधात आलो होतो आणि आमच्या गावातल्याच एका ओळखीच्या माणसाने रमेशला एका ठिकाणी वॉचमॅनचे काम लावले होते. हा पगार थोडा कमीच होता, पण आमच्या दोघांसाठी तो पुरेसा होता आणि इथपर्यंत सर्व काही व्यवस्थित होते. माझा नवरा रमेश यांना कधी दिवसपाळी तर कधी रात्रपाळी असायचे. जेव्हा ते दिवसा कामाला जायचे तेव्हा मला कसलीच भीती वाटत नव्हती, कारण रात्रीचे ते माझ्या सोबत असायचे. पण जेव्हा त्यांची रात्रपाळी असायची तेव्हा मला खूप भीती वाटायची आणि त्याचे मुख्य कारण असे होते की आम्ही ज्या घरामध्ये राहत होतो ते घर लोकांच्या वस्तीपासून गावाच्या बाहेर एका शेतामध्ये एकटेच घर होते. घर थोडे जुने होते. घरात 2 खोल्या आणि अंगणासमोर मोठे पटांगण तर होते. खरं तर इथे राहायला यायचे कारण म्हणजे या घराचे भाडे आम्हाला खूपच कमी होते. पण असं म्हणतात ना, जेव्हा एखादे चांगले घर तुम्हाला कमी पैशात मिळत असेल तर नक्कीच तिथे काहीतरी भानगड असले पाहिजे. आणि असेच आमच्या सोबतही घडले होते. ज्या दिवशी या घटनेची सुरुवात झाली त्या दिवशी रमेश हे नेहमीप्रमाणे रात्रपाळीलाच होते आणि घरात मी एकटीच होते. जवळपास रात्रीचे 11 वाजले होते. मी जेवण वगैरे करून झोपले होते. इतक्यात कसला तरी आवाज मला येऊ लागला आणि त्यामुळे माझी झोप उघडली. हा आवाज घरापासून थोडा लांबून येत होता आणि जणू काही कोणीतरी चालत आमच्या घराकडे येत आहे. आणि जे कोणी चालत येत होतं ती एखादी बाई असली पाहिजे, कारण ती चालत असताना तिच्या पायांच्या पैंजणाचा आवाज येत होता.
आणि तो आवाज हळूहळू स्पष्ट होत चालला होता. म्हणजे म्हणजे जो कोणी आमच्या घराकडे येत होता तो हळूहळू आमच्या घरापाशी पोहोचणार होता. इतक्या रात्री आमच्या घराकडे कोणती बाई येत आहे हे पाहण्यासाठी मी खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले, पण मला बाहेर कोणीच दिसले नाही. आणि मी पुन्हा खिडकी बंद करणारच होते की इतक्यात लांबवर आंब्याच्या झाडापाशी कोणीतरी उभे असल्याचे मला जाणवले. मी आणखीन लक्ष देऊन पाहिले. इतक्या रात्री आंब्याच्या झाडाखाली कोण थांबले असेल या विचाराने मी आणखी लक्ष देऊन पाहिले, तर खरंच तिथे कोणीतरी उभे होते जे माझ्याकडेच पाहत होते. रात्रीच्या या वेळी कोणी अनोळखी बाई अंधारात थांबून माझ्याकडे एकटक पाहत आहे या विचारानेच माझे हातपाय थरथर कापू लागले होते. पण मी थोडी हिंमत करून दरवाजा उघडला आणि आंब्याच्या झाडाखाली कोण थांबले आहे हे पाहू लागले. पण जसे मी घराच्या बाहेर गेले आणि ते आंब्याच्या झाडाखाली पाहू लागले, सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या झाडाखाली आता कोणीच नव्हते. असं कसं शक्य आहे? मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. काही मिनिटापूर्वी मी ज्या बाईला पाहिले होते ती बाई आता तिथे नव्हती. मी पुन्हा पटकन घरात आले आणि दरवाजा बंद करून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रमेश आल्यावरती मी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पण त्यांनी मला समजावत सांगितले की कदाचित तुला भास होत असतील. या पूर्ण रानात आपल्या दोघांशिवाय कोणी जात येत नाही. कदाचित एकटेपणामुळे तुला भास होत असेल. असे म्हणत रमेशनी या गोष्टीवर बोलणे टाळले आणि मला पण असेच वाटले की कदाचित मला भास झाला असेल आणि मी या गोष्टीवरती जास्त विचार केला नाही. पण मित्रांनो, या गोष्टीवर दुर्लक्ष करणे मला आणि माझ्या पतीला आयुष्यभराची एक भयानक आठवणच देऊन गेला. आता या घटनेला जवळपास 2 दिवस झाले होते. रमेश नेहमीप्रमाणे रात्रपाळीला गेले होते. त्या दिवशी रात्री मी गाढ झोपेत होते आणि रात्रीचे जवळपास 12 वाजले असतील आणि पुन्हा मला तोच घुंगरांचा आवाज आला. पण यावेळी तो आवाज लांबून नाही तर घराच्या बाहेरूनच येत होता. जणू काही बाहेर जे कोणी होते ते पूर्ण घराला गोल गोल फेऱ्या मारत होते, कारण तो आवाज मला खोलीच्या पूर्ण भोवतालून येत होता. आणि यावेळी मला खूपच भीती वाटू लागली होती. बाहेरून येणारा तो आवाज माझ्या कानातच नाही तर मनात सुद्धा भीती निर्माण करत होता. मी घरातील एका कोपऱ्यात बसून ती पूर्ण रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रमेश यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. यावेळी मात्र रमेशने माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि आज रात्री कामावर न जाता घरीच थांबण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघांनी संध्याकाळचे जेवण आटपले आणि रात्रीच्या 11 वाजता आम्ही दोघेही झोपी गेलो. रमेश घरी असल्यामुळे मला त्या दिवशी भीती वाटत नव्हती आणि मी बऱ्याच दिवसांपासून नीट झोपलेलेही नव्हते. त्यामुळे मला खूपच शांत झोप लागली होती. पण रमेश मात्र त्या दिवशी झोपलेच नाही. त्यांनी रात्रभर जागे राहून मी जे काही त्यांना सांगितले होते याची खात्री करत होते. पण त्या रात्री
रमेश सोबत काहीच विचित्र घडले नाही आणि सकाळी उठल्यावरती त्यांनी मलाही सांगितले की कदाचित मला भास होत असतील, कारण त्या दिवशी रमेश यांनी पूर्ण खात्री केली होती, पण कसलाच आवाज आणि कसलीही भयानक घटना त्यांच्यासोबत घडली नाही. मी रमेश यांच्या बोलण्यावर त्यांना काहीच उत्तर दिले नाही, कारण त्यांना समजावण्यासाठी माझ्याकडे आता शब्दच उरले नव्हते. पण मित्रांनो, यापुढे जे काही घडणार होते ते ऐकून तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या दिवशी रमेश पुन्हा रात्रपाळीला कामावरती गेले. मला घरात करमत नव्हते आणि त्या दिवशी कदाचित अमावास्याही होती, कारण बाहेर पूर्ण अंधार गुडू पडलेला होता. नेहमी दुर्गट दिसणारी झाडे त्या दिवशी अंधारात बिलकुल दिसत नव्हती. रात्रीचे जेवण करून मला 12 वाजले होते. मी घराच्या बाहेर भांडे घासत होते आणि तेव्हा एकदम कोणीतरी माझ्या पाठीमागून पळत गेल्याचे मला जाणवले. मी पाठी वळून पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. मी पटकन सर्व सामान घरात घेतले आणि दरवाजा लावून बसले. खरं तर त्या दिवशी मला झोपच येत नव्हती, पण रात्री 1 वाजण्याच्या सुमारास माझा थोडा डोळा लागला होता आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मला तहान लागली होती. मी पाणी पिण्यासाठी उठले आणि मांडणीवर ठेवलेला ग्लास घेऊन पाणी पिण्यासाठी हंड्याच्या दिशेने वळाले. पण मला जाणवले की मांडणीवर काहीतरी विचित्र आहे. मांडणीवरती ती गोष्ट पाहण्याची माझी हिंमतच होत नव्हती. पण मी कशीबशी ताकद एकवटली आणि पाठीमागे वळून पाहिले आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या हातातला तो ग्लास खाली पडला. माझे हात पाय थरथर कापू लागले. माझा बीपी लो झाला होता. घामाच्या धारा डोक्यातून खाली वाहू लागल्या होत्या. इतक्यात खोलीतील वातावरण एकदम थंड पडले, कारण मी मांडणीवरती पाहिले. एक मुंडके आहे. ते एका स्त्रीचे मुंडके होते. डोक्यावर लांब केस, कपाळावर एक भला मोठा कुंकवाचा टिक्का आणि डोळे बंद. असे ते मुंडके खूपच भयानक दिसत होते. आणि इतक्यात त्या मुंडक्याने डोळे उघडले आणि जोरजोरात हसू लागले. मी तिथून धावत घराच्या बाहेर आले. आता मी रस्ता मिळून त्या दिशेला पळू लागले होते, कारण मला त्या घरापासून दूर पळायचे होते. आणि पळता पळता मी घराकडे एकदा मागे वळून पाहिले. तेव्हा मला घराच्या बाहेर एक स्त्री उभी असलेली दिसली. त्या स्त्रीचे फक्त धडच होते, त्याला मुंडके नव्हते. आणि हे पाहून मी आणखीनच जोराने पळू लागले. पळत पळत मी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेले आणि तिथे घर होते. मी मागचा पुढचा विचार न करता त्या घराचा दरवाजा जोरजोरात वाजवला. त्या घरातून एक माणूस आणि एक बाई बाहेर आले. त्यांनी मला घरात घेतले, थोडे पाणी पाजले आणि थोडा वेळ तिथेच बसल्यावरती माझ्या जीवाला मला थोडे बरे वाटू लागल्यावरती मी त्या लोकांना माझ्यासोबत घडलेली पूर्ण घटना सविस्तर सांगितली. तेव्हा त्या माणसाने मला जास्त काही सांगितले नाही, पण ते मला एक गोष्ट सारखे सांगत होते की तुम्ही ते घर सोडून टाका. ते घर तुमच्या राहण्यासाठी नाही. आणि त्या माणसाने मी रमेशचा जो नंबर दिला होता त्या नंबरला फोन करून घडलेली सर्व घटना सांगितली. तेव्हा रमेशने
मला सकाळपर्यंत तिथेच थांबायला सांगितले. आता दुसऱ्या दिवशी सकाळी रमेश मला घेण्यासाठी त्या माणसांच्या घरी आला. आम्ही घरी जाण्यासाठी निघालोच होतो की त्या माणसाने रमेशला हाक मारून पुन्हा बोलवले. रमेश त्यांच्यापाशी गेला आणि काही वेळ ते दोघे तिथेच बोलत थांबले. आणि जेव्हा पुन्हा रमेश माझ्यापाशी आला तेव्हा आम्ही घराच्या दिशेने निघालो. नेहमी तुला भास होत असतील असे सांगणारा रमेश आज खूपच शांत होता. त्याचा चेहराही पडलेला होता. तो मला काही समजवत नव्हता आणि काही बोलतही नव्हता. खरं तर रमेशचे हे वागणे मला कळलेच नाही. आता आम्ही घरी तर आलो आणि आपापल्या कामालाही लागलो. आता मला त्या घरामध्ये खूपच निगेटिव्ह एनर्जी वाटू लागली होती. माझे लक्ष सारखे त्या मांडणीपाशी जात होते. आणि या सगळ्यांमध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे आजपासून रमेशची दिवसपाळी सुरू झाली होती. म्हणून रमेश आज रात्री घरीच थांबणार होता. रात्रीचे जेवण वगैरे करून आम्ही झोपी गेलो. रमेश सकाळपासून कसल्या तरी विचारातच होता. तो व्यवस्थित बोलतही नव्हता. मी तर झोपी गेले होते आणि आता रात्रीचे 1 वाजले असतील. मला कोणीतरी हात लावल्याचे, स्पर्श करत असल्याचे जाणवले. मी खूप घाबरले. डोळे उघडून मला आता बघण्याची हिंमतही होत नव्हती. पण रमेश माझ्या बाजूला होता. त्यामुळे मी मान वळून रमेशकडे पाहिले आणि मी जे समोर पाहत होते ते पाहून मला समजत नव्हते की समोर मी जे काही पाहत आहे ते खरंच घडत आहे की मी एक स्वप्न पाहत आहे. मी पाहिले की रमेशचे डोळे पूर्णपणे पांढरे पडले होते. त्यांची जीभ तोंडातून बाहेर निघाली होती आणि ते जीव वाचवण्यासाठी जोरजोरात हातपाय झटकत होते. जणू काही कोणीतरी त्यांचा गळाच दाबत आहे. मी पळत जाऊन लाईट चालू केली आणि रमेश अचानक जागे झाले. ते माझ्यावर ओरडून बोलू लागले, तू वेडी झाली आहेस का? माझा गळा का दाबत होतीस? तू मला मारून टाकायचा विचार करत आहे का? त्यांना मी समजावत सांगू लागले की तुमचा गळा मी दाबला नाही. माझ्यात इतकी ताकदच नाही की मी तुमचा गळा दाबू शकते. रमेशलाही ही गोष्ट समजली की त्यांचा गळा मी दाबलेला नव्हता. आणि इतक्यात घरातील लाईटही गेली. पूर्ण घरात अंधार गुडूप झाला आणि इतक्यात एक आवाज आला, छन छन छन. कोणीतरी घराच्या बाहेर पडत असल्याचे आम्हाला जाणू लागले. रमेश बाहेर आले आणि त्यांच्या मागे मागे मी सुद्धा घराच्या बाहेर आले. रमेश जोरजोरात आवाज देऊ लागले, कोण आहे? कोण आहे? समोर या. इतकीच हिंमत आहे तर समोर येऊन दाखव. आणि एकदम माझी नजर घराच्या मागे असलेल्या त्या विहिरीकडे गेली. रमेशचा हात धरत मी त्यांना त्या दिशेला बोट करून बघायला सांगितले. मी दाखवलेल्या दिशेला बघत रमेशने माझा हात पकडला आणि एकही क्षणाचा विलंब न करता रमेशने मला पळायला सांगितले. आम्ही जोरजोरात जीवाच्या आकांताने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळू लागलो होतो. कारण त्या विहिरीपाशी एक बाई उभी होती. त्या बाईला मुंडके नव्हते. तिचे फक्त धडच होते आणि तिच्या हातात तिचे ते मुंडके होते जे भयानक आवाज करत हसत होते. आम्ही दोघे पळत पळत रस्त्याच्या पलीकडे त्याच घरी गेलो जिथे काल मी गेले होते.
त्यांनी आम्हाला घरात घेतले. आम्हाला शांत करत त्या माणसाने सांगितले की मी तुम्हाला सकाळी समजावले होते की ते घर तुमच्या राहण्यासाठी योग्य नाही. तुम्ही जर माझे ऐकले असते तर आजही वेळ तुमच्यावरती आलीच नसती. आणि अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. तुमचे काही बरे वाईट होण्यापेक्षा तुम्ही ते घर सोडून का देत नाही? मी एकदम आश्चर्यचकित होऊन रमेशकडे पाहू लागले. राहण्यासाठी योग्य नाही म्हणजे? तेव्हा त्या माणसाने मला सांगितले की आज सकाळी मी रमेश यांना त्या घराबद्दल सर्व काही सांगितले होते. मी त्या माणसाला विनंती केली की मला त्या घराबद्दल सांगा, कारण रमेशने मला त्या घराबद्दल अजूनही काही सांगितले नाही. तेव्हा त्या माणसाने मला जे काही सांगितले ते ऐकून मला समजले की आम्ही किती मोठ्या संकटातून जिवंत वाचून आलो आहे. त्या माणसाने मला सांगितले की खूप वर्षांपूर्वी ते घर एका सावकाराचे होते आणि त्या घरात त्याने एका बाईला ठेवले होते. तो सावकार कधी कधी त्या घरी येत असायचा. 1-2 दिवस राहून पुन्हा तो आपल्या घरी निघून जायचा. त्या बाईला सावकार पैसे देत असायचा, पण तो तिला आपले नाव कधीही देत नसायचा. ज्यामुळे ती जेव्हा विहिरीवर पाणी भरायला किंवा बाजारात सामान आणण्यासाठी जात असायची तेव्हा गावातले आणि इतर लोक तिच्यावरती हसायचे. तिला नको नको ते बोलायचे, पण ती नेहमीच या गोष्टीकडे दुर्लक्ष करायची. पण एके दिवशी तिला समजले की तिच्या पोटामध्ये सावकाराचे बाळ आहे. तिने सावकाराला विनंती केली की कमीत कमी या बाळाला तरी त्यांचे नाव देण्यात यावे. पण सावकाराने त्या गोष्टीलाही विरोध केला आणि तिला खूप मारले. लोकांचे बोलणे, टोमणे आणि सावकाराची सतत मारहाण या सर्व गोष्टीला वैतागून तिने त्याच घरात स्वतःला फाशी लावून घेतली. फाशी लावून घेतल्यावरती कित्येक महिने तो सावकार तिला भेटायलाच आला नव्हता. पण जेव्हा तो त्या बाईला भेटायला आला तेव्हा त्याने पाहिले की त्या बाईने फाशी घेतलेली होती आणि बऱ्याच दिवसापासून ती फासावर लटकलेली असल्यामुळे तिचे धड तुटून खाली पडले होते. हे सगळे ऐकल्यावरती मला विश्वास बसला नाही की ज्या घरात एक बाई फाशी घेऊन मेली आहे त्या घरात मी राहत होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही पुन्हा आमच्या गावी गेलो, परत कधीही न येण्यासाठी. या घटनेनंतर मी बरेच दिवस आजारी होते. मला भयानक स्वप्ने पडत असायची. सतत कोणीतरी माझा पाठलाग करत आहे असे मला वाटत असायचे. पण वेळेनुसार हळूहळू सर्व काही ठीक झाले. पण आजही जेव्हा मी रात्रीची घरात एकटी असते तेव्हा मला झोपच येत नाही. मला आजही असे वाटते की कुठून तरी ती मुंडके नसलेली बाई पुन्हा येईल आणि माझा गळा दाबेल. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.